नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये. आय नो एक महिना राहिलेला आहे. तुम्हाला टेन्शन आलेलं आहे की एका महिन्यामध्ये कसं प्लॅनिंग करायचं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, काय स्ट्रॅटेजीज यूज करायला पाहिजे अँड हाऊ टू स्कोअर गुड मार्क्स इन फिजिक्स. सो घाबरण्याची गरज नाही. आज आपल्यासोबत एक्सपिरियन्स फॅकल्टी ओम राऊत सर आहे, ज्यांचं एज्युकेशन IIT धनबादमधून झालेलं आहे आणि सोबतच सरांनी त्यानंतर वेगवेगळ्या मोठमोठे जे प्लॅटफॉर्म्स आले, बन्सल, अनअकॅडमी, कोटा क्लासेस, इथे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. थाउजंड्स ऑफ विद्यार्थ्यांना मेंटरिंग म्हणा किंवा कोचिंग केलेलं आहे. आणि सरांचा जो रिझल्ट आहे, नॉट ओन्ली अमरावती लेवल पण महाराष्ट्र लेवलवर सरांचा रिझल्ट टॉप राहिलेला आहे. 100 आउट ऑफ 100% सुद्धा मुलांना JEE मिळाले आहे. 99% वर दरवर्षी विद्यार्थी असतात सरांचे. तर ऑफकोर्स ही इज द राईट पर्सन टू गाईड यू अँड वेलकम टू पडिसारथी प्लॅटफॉर्म सर. थँक्यू सूरज फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. 10 वर्षापासून मी या फील्डमध्ये काम करत आहे आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शेवटच्या एका महिन्यात धाकधूक राहतेच. दरवर्षीचं मी बघितलेलं आहे की विद्यार्थी टेन्शनमध्ये राहतात, सर माझं होणार की नाही. त्यांचा अभ्यास व्यवस्थित राहतो पण शेवटी त्यांना वाटते की यार मेरा होगा कि नहीं, है ना. तो मुझे लगता है ये पॉडकास्ट से मैं उनके लिए बहुत ही काम में आने वाला है. चलो ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. सो कसे आहेत सर तुम्ही बाय द वे? बढिया. ओके, चालेल. सो सर, फर्स्ट माझा प्रश्न आहे की इज इट पॉसिबल की 30 दिवसामध्ये विद्यार्थी चांगला स्कोअर घेऊ शकतात MSTसाठी किंवा JEE दोन्हीमध्ये? का नाही. माझा पहिला प्रश्न तर हा राहणार, विद्यार्थ्यांनी जेव्हा बोर्डची एक्झाम दिली तर काही ना काही प्रिपरेशन केलंच असेल, बरोबर. म्हणजे काही ना काही त्यांचं नाही काहीतरी तर 20 ते 30% प्रिपरेशन झालेलं आहे. आता 20-30% प्रिपरेशन झाल्यानंतर सुद्धा मी असे विद्यार्थी बघितले शेवटच्या एका महिन्यात त्यावर आणखी वर्क करून ते नक्कीच चांगला स्कोअर करू शकतात. आता शेवटचा एक महिना म्हणजे आता विद्यार्थी म्हणेल सर आम्हाला 2 वर्षात नाही झालं तर एका महिन्यात कसं होणार, पण प्रॉपरली जर प्लॅनिंग केल्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच हे पॉसिबल आहे. ओके, आता यालाच एक फॉलोअप क्वेश्चन येतो की मग ते प्रॉपरली प्लॅनिंग कसं करायचं सर एका महिन्यामध्ये? तर कसं राहते ना, आता बोर्डच्या एक्झाममध्ये आता तुम्हाला जे युनिट्स होते ते मोस्ट ऑफ CET मध्ये येतातच, है ना. आणि मोस्ट ऑफ असे मुलं राहतात की जे JEE साठी प्रिपेअर करतात आणि मग CET देतात. तर त्यांना एक ॲडव्हान्टेज असा राहतो की 11चे काही युनिट्स जे CET मध्ये येतात ते JEE मध्ये पण राहतात. तर जे युनिट्स त्यांना पहिल्यांदा इझी राहतात, जसं की आता 1D झालं, 2D झालं, बऱ्याच वेळेस त्यांचं रिव्हिजन झाली राहते त्या युनिट नंतर. त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक्स झालं, सेमीकंडक्टर झालं, हे खूप युनिट्स म्हणजे इझी आहेत जे आपण कमी टाईममध्ये कव्हर करू शकतात. तर माझं मुलांना हेच सजेशन राहणार की पहिल्यांदा जे कमी टाईममध्ये युनिट्स कव्हर करता येणार त्यावर त्यांनी जास्त फोकस करावा आणि जे जास्त मार्क्स देणार, जसं की मी आधीच सांगितलेलं आहे थर्मोडायनेमिक्स जवळपास 3 ते 4 क्वेश्चन्स येतात. नंतर सेमीकंडक्टरमधून 2 ते 3 क्वेश्चन JEE मध्ये पण येतात आणि CET मध्ये पण येतात. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅट झाला. बरेच मुलं करंट इलेक्ट्रिसिटीला निग्लेक्ट करतात. करंट इलेक्ट्रिसिटी एवढा डिफिकल्ट युनिट नाही आहे, जर व्यवस्थित केला तर होऊ शकते. त्याच्यामध्ये पण 2 ते 3 क्वेश्चन्स येतात. तर हे असे टार्गेटेड युनिट्स जर त्यांनी केले ना तर मला असं वाटते JEE मध्ये 60 to 70 मार्क्स लावणं म्हणजे इट इज नॉट बिग डील. आणि राहिली गोष्ट CET मध्ये, जर त्यांनी JEE मध्ये केलं तर CET मध्ये नक्कीच त्यांचा स्कोर आहे. ओके. आता काही टॉपिक्स किंवा काही सब्जेक्ट सांगितले तुम्ही, तर वेटेजनुसार एक 5 ते 6 चॅप्टरची नावं सांगता येईल का, जेणेकरून स्टुडंट्स नोट डाऊन करून गेला आणि नक्कीच ते फॉर शुअर करणार फिजिक्ससाठी? राईट. आता मी जर म्हटलं 1D मधनं प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन येतो, खूप इझी युनिट आहे. 2D मधनं प्रोजेक्टाईल मोशन मधून क्वेश्चन हा येतोच. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर मधून 2 ते 3 क्वेश्चन्स येतात. देन थर्मोडायनेमिक्स मधून जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे त्याच्यामधून लगभग म्हणजे प्रत्येक एका वर्षात एक क्वेश्चन तो विचारलेलाच आहे. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर YDSC एक्सपेरिमेंट आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमधून क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जर तुम्ही इन्स्ट्रुमेंटचा पार्ट बघितला तर इन्स्ट्रुमेंटमधून बऱ्याच वेळेस दरवर्षी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर हे काही युनिट्स आहेत जे मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून घ्यावे. ठीक आहे. हे तर झालं प्लॅनिंगबद्दल आणि टॉपिक्सबद्दल आपण डिस्कस केलं. आता थोडं आपण डिस्कस करू जे स्टुडंटचे डाऊट्स असतात. मेजरली मी बघितलं, मी पण काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन केलं आहे सर. तर मॉक टेस्ट किती द्यायला पाहिजे, जसं फुल लेंथ म्हणा किंवा फिजिक्ससाठी, दोन्ही सांगा. कसं आहे ना, माझं सजेशन हे राहणार, बरेच प्लॅटफॉर्म राहतात मॉक टेस्टसाठी, है ना. तर मला असं वाटते जास्तीत जास्त 2 प्लॅटफॉर्म सफिशियंट राहतात मॉक टेस्ट देण्यासाठी. मुलं इथे मिस्टेक हे करतात की बरेच प्लॅटफॉर्मच्या मागे लागून एक पण टेस्ट त्यांची व्यवस्थित देणं होत नाही. तर माझं हेच सजेशन राहणार, 1 किंवा 2 प्लॅटफॉर्म तुम्ही कुठले पण टेस्टचे घेऊ शकता. त्याच्यामध्ये पार्ट सिलेबस टेस्ट
पार्ट सिलेबस टेस्ट 10 द्यावा आहे, म्हणजे 5 ज्याच्यामध्ये 2-2, 3-3 युनिट्सचे कंबाईन मिळून टेस्ट राहतात आणि फुल सिलेबस टेस्ट मॅक्स टू मॅक्स 5 पण सफिशियंट आहे. हां, आणि मुलं काय करतात ना, रिगरसली खूप सारे टेस्ट देतात आणि स्वतःच कन्फ्यूज होऊन जातात. माझं म्हणणं आहे 5 फुल सिलेबस टेस्ट, जशी की माझी पण टेस्ट सिरीज आता मी लॉन्च करत आहे 15 मार्चपासून. जर विद्यार्थ्यांना करायचं ते करू शकतात. तर त्याच्यामध्ये पण मी 10 पार्ट टेस्ट ठेवले आणि 5 फुल सिलेबस टेस्ट. आणि इन केस सर, आता मी स्वतः, मला आठवतं मी TCSचं प्रिपरेशन करत होतो. ओके. आणि मला आठवतं की मॉक टेस्टमध्ये थोडं कमी मार्क्स मिळाले, तर ॲज अ स्टुडंट लो फील होतं किंवा कॉन्फिडन्स हालतं थोडासा. तर याला कसं टॅकल करायला पाहिजे? कसं राहते, तुमचं प्रिपरेशन कशासाठी करत आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही JEE प्रिपेअर करताय की CET प्रिपेअर करताय, आणि दोन्ही याच्यासाठी जर करत असेल तर सर्वात पहिल्यांदा माझा मुलांना हेच सजेशन राहते की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कशातून विचारल्या जात आहे, कुठल्या टॉपिकमधून विचारल्या जात आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे काय होणार, आता मोस्ट ऑफ JEEचं किंवा CETचा जर तुम्ही पास डेटा जर काढला तर जवळपास 60 to 70% क्वेश्चन तेच रिपीट होतात. म्हणजे हे जरी केलं, आता म्हणतात ना 20-80चं प्रिन्सिपल राहते, तुम्ही जर 20% गोष्टी व्यवस्थित केल्या तर 80% मार्क्स तुम्हाला भेटू शकते. तर तसंच गोष्ट आहे, तुम्ही जर एखाद्या युनिटमधून पाहिलं तर स्पेसिफिक टॉपिकमधूनच क्वेश्चन्स विचारल्या जातात. रोटेशनमधून, मोमेंट ऑफ इनर्शिया, अँग्युलर मोमेंटम, याच्यामधून बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला आहे. जर त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही जास्त क्वेश्चन्स केले तर तुमची प्रोबॅबिलिटी मार्क्स वाढण्याची नक्कीच चांगली. आणि तुम्ही जे क्वेश्चन विचारलं असेल मॉक टेस्टमध्ये कमी मार्क्स आले तर काय, तर माझं म्हणणं, तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला मॉक टेस्टमध्ये मार्क्स कमीच नाही येणार. आणि मोस्ट ऑफ स्टुडंट्सला याच्यामुळे मॉक टेस्टमध्ये मार्क्स पहिल्यांदा कमी येऊ शकतात, कारण की त्यांना सवय नाही राहत फुल सिलेबस टेस्ट किंवा 2 युनिटचं मिळून टेस्ट कशी द्यायची. तर घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. सवय जेव्हा पडेल तुम्हाला 4-5 टेस्ट नंतर म्हणजे अपने आप आपके मार्क्स बढ़ जाएंगे. ओके, आपोआप वाढणार. Yes. आणि इन केस आता ह्या पूर्ण 4 वीकमध्ये एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे फिजिक्सला घेऊन म्हणा स्पेसिफिक? माझं तर म्हणणं हेच राहणार, पहिल्यांदा तुमचे जे बोर्डला जे युनिट तुम्ही व्यवस्थित केलेले आहे पहिल्यांदा त्याच्यावर तुम्ही जास्त वर्कआउट करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स फील होत आहे की मला माहीत आहे बघा की मग सर मेरे को फॉर एग्जाम्पल कैपेसिटर मेरे को बहुत अच्छे से आता है, तो कॅपॅसिटर के ऊपर आप वर्क करो. कॅपॅसिटर बहुत अच्छे से करो. जर तुम्हाला त्याच्यात काही अडचणी आल्या तर पहिल्यांदा ती सॉर्ट आउट करा. तुम्ही मुलं काय करतात, जे नाही झाले पहिल्यांदा त्याच्या मागे लागतात. जे झालं आहे ते करा. त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी तुम्हाला जो नाही झालेला आहे त्याच्यामध्ये कामी नाही. राईट, म्हणजे जे झालं आहे ते करा व्यवस्थित, आणि मग नंतर नवीन किंवा न्यू चॅप्टर्सकडे तुम्ही जर्नी करा तुमचा. आता हे तर झालं आपण. माझं म्हणणं आहे की 2-3 वीक करा. शेवटच्या एका महिन्यात आता समजा काही युनिट झाले, तुमचा 80% सिलेबस झाला, 20% नाही झाला, तर त्याच्या मागे लागूच नका. शेवटचे जे 10 दिवस आहेत ते फक्त जे तुमचं झालेलं आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा. हेच माझं सजेशन आहे. ओके, तर आपण टॉपिक्सबद्दल पण बोललो, थोडा विद्यार्थ्यांच्या डाऊट्सबद्दल पण बोललो. आता आपण येऊया एक्झाम डेवर. तर एक्झाम जसं फिजिक्सचा जो सेक्शन राहील त्याला कशा प्रकारे स्टुडंटनी अप्रोच करायला पाहिजे? आता मी पर्टिक्युलर फिजिक्स विषयी नाही म्हणणार. आता बघा कसं राहते ना, काही मुलांची टेंडन्सी अशी राहते की जसा पेपर येतो ते पूर्ण पेपर पाहण्याचा प्रयत्न करतात, क्वेश्चन्स रीड करण्याचा प्रयत्न करतात. माझं सजेशन राहणार की पूर्ण क्वेश्चन पेपर रीड नका करू, एक क्वेश्चन बघा आणि त्याला सॉल्व करत जा. त्याच्यामध्ये तुम्ही 3 कॅटेगरीमध्ये क्वेश्चन्सला डिवाईड करू शकतात की जे क्वेश्चन्स आता क्वेश्चन पाहिल्यानंतरच लक्षात येते मला लगेच जमते की नाही. जे लगेच जमतात ते पटपट करा. ज्यांना थोडा वेळ लागतो त्यांना मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि नंतर तुम्ही त्या क्वेश्चनला व्हिजिट करा. आणि ज्याच्याविषयी तुम्हाला आयडियाच नाही आहे, सर मैं तो मॉडर्न फिजिक्स का पढ़ के नहीं गया था, तो मेरे को ये तो क्वेश्चन आ ही नहीं रहा था, तो सोडून द्या ना, कशाला विचार करतात. जे येते त्या क्वेश्चनच्या मागे तुम्ही जास्त लागा. हां, आणि प्रॉपरली प्लॅनिंग करा. हे प्लॅनिंग तुमचं जेव्हा तुम्ही पार्ट सिलेबस किंवा फुल सिलेबस टेस्ट करणार तेव्हाच तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे. कारण की जेव्हा मला तर असं वाटतं पार्ट सिलेबसमध्येच पूर्ण प्लॅनिंग व्हायला हवं आणि फुल सिलेबसमध्ये जे तुमचं प्लॅनिंग राहते पेपरच्या वेळेस तेच प्लॅनिंग लास्ट पेपरला पण तुम्ही करायचं. हां, असं होऊ शकते की कधी कधी पेपर आला आणि एकदम आपल्याला 3-4 क्वेश्चन जमत नाही तर मुलं घाबरून जातात. तर माझं म्हणणं हेच राहणार की ते जर क्वेश्चन तुमचं जर प्रिपरेशन व्यवस्थित झालं असेल आणि ते जर क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर ते क्वेश्चन बाकीच्या मुलांना पण डिफिकल्ट वाटणार, साहजिकच आहे. तर त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे ना. तुम्ही त्यावेळेस तुमचं माइंडसेट काय राहणार, तुम्ही माइंडसेट कसा ठेवणार त्याच्यावर पूर्ण खेळ आहे. राईट. आता हे तर झालं पेपर सॉल्व्ह करायचं. आता एक मला अजून एक विचारायचं होतं सर की काही स्टडी मटेरियल म्हणा किंवा काही रिसोर्सेस, काही यूट्यूब चॅनल्स पण असू शकतात, तुम्ही रेकमेंड करणार स्टुडंटला की मॉक टेस्टसाठी म्हणा किंवा प्रिपरेशनसाठी? आता ॲज सच मला तर असे काही चॅनल्स वगैरे खरं सांगायचं म्हणजे माहिती नाही, पण
माझं म्हणणं आहे तुम्ही जेवढं ऑफलाईन टेस्ट देणार तेवढं चांगलं राहणार. ओके. आणि ऑनलाईन घरी बसून टेस्ट देणं आणि कुठे जाऊन टेस्ट देणं खूप फरक पडतो त्या गोष्टी. कारण की मी बघितलेलं आहे, मागच्या वेळेस पण स्टुडंट्सनी सांगितलं होतं एक्झाम सेंटर्स कधी कधी असे राहतात जिथे ऊन पडते आपल्याला, कारण की उन्हाळ्यात एक्झाम राहतात किंवा काही ठिकाणी धूळच राहते. तर मुलं मेंटली प्रिपेअर नाही राहते या गोष्टीसाठी. किंवा काही मुलांचं असं राहते, खूप मुलं असले तर ते घाबरतात. तर त्याला फेस करण्यासाठी मला असं कुठेतरी वाटतं की मुलांनी ऑफलाईन टेस्ट द्यावं. आता जे पण असेल आहे ना, जशी माझ्या 15 मार्चपासून सुरू आहे, तर तुम्हाला जर रेजिस्टर एनरोल करायचं असेल तर माझ्या नंबरवर तुमच्याजवळ असेलच माझा नंबर, तर किंवा माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता. ओके. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जिथे तुम्ही मॉक टेस्ट देताय घरी बसून मोबाईलवरून किंवा लॅपटॉप किंवा पी सीवरून न देता जे सेंटर आहे किंवा जे टीचर्स देत आहे तिथे जाऊन तो ॲटमॉस्फिअर किंवा तो एक्सपिरियन्स घेऊन बघा, जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबल होणार. येस, राईट, बरोबर आहे. मला असं वाटतं, कारण तो बरेच एक्सपिरियन्स मुलं काय करतात ना, जे सीईटीचं प्रिपरेशन करतात ते जेईचा पण फॉर्म भरतात, पण जेईचा पेपर देत नाही. माझं सजेशन आहे तुमचं प्रिपरेशन हो की नाही हो, तुम्ही जेईचा पेपर जाऊन द्या. ऍटलिस्ट तुम्हाला ते एक्झामचं वातावरण काय राहते ते, म्हणजे त्याच्यातून तुम्ही जासाल ना, तर जेव्हा तुम्ही सीईटीचा पेपर देणार तुम्हाला काही नवं नाही वाटणार. बरोबर, तुम्ही युज टू होऊन जाणार त्या गोष्टीला. राईट. हां, ओके. अजून काही डाऊट्स असेल की जे डाऊट्स आम्ही मिस आउट केले असेल तर ऑफकोर्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. सर पण तिथे रिव्हर्ट बॅक करेल, मी पण करेल. आणि काही सर शेवटच्या अशा काही चुका किंवा काही मिस्टेक्स आहेत टॉप जे तुम्ही आता एवढ्या वर्षापासून मुलांना शिकवतात, तर त्या चुका टाळायला पाहिजे या 30 दिवसामध्ये किंवा 4 वीकमध्ये, ते असेल तर एकदा सांगा. पहिल्यांदा तर मला म्हणायचं आहे, जे निगेटिव्ह विचार घेऊन मुलं चालतात, तुम्हाला सांगतात अरे यार इसने तो यूट्यूब पासून पहिल्यांदा दूरच राहा, पहिला इंटरव्ह्यू यूट्यूबवर आहे आणि चांगली गोष्ट आहे यूट्यूब प्लॅटफॉर्म, मी असं म्हणत नाही आहे. पण जिथे असे तुम्हाला व्हिडिओ येतात की अब ये हो सकता है, सीईटी कॅन्सल हो सकती, बेटा सीईटी कॅन्सल नाही हो सकती, जेडब्ल्यू कधीच कॅन्सल नाही होणार, ते होणारच आहे. बघा तुम्ही करोनात पण झाले. तर असे मिसलिडिंग व्हिडिओपासून पहिल्यांदा दूर राहा, मोबाईलपासून दूर राहा. जेवढा तुम्ही सेल्फ स्टडी करसाल, शॉर्ट व्हिडिओजपासून दूर राहा, शॉर्ट ट्रिक्सपासून दूर राहा. तुमच्या अभ्यासावर, मेहनतीवर बुक ओपन करा, ते वाचा, कन्सेप्ट लर्न करा, त्यांनीच मार्क्स येणार. तुम्ही जर असं म्हणसाल मी या टीचरचा पर्टिक्युलर व्हिडिओ पाहतो आणि 1 घंट्यात मला तो झालं माझं प्रिपरेशन, तर त्याच्या भरोश्यावर तुम्हाला कधीच कॉन्फिडन्स येणार नाही. तुम्हीच विचार करा या गोष्टीचा. दुसरी गोष्ट, जे मुलं निगेटिव्ह विचार करतात त्यांच्यापासून पहिल्यांदा दूर राहा, त्यांना पॉझिटिव्ह करा आहे ना. आणि बेटर तर तुम्ही मोबाईलपासून दूर राहाल तर असे विचारच दूर राहणार तुमच्यापेक्षा. आणि जेवढं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करणार, स्पेशली एक्झामच्या 2-3 दिवस आधी जेवढं पॉझिटिव्ह तुम्ही राहसाल, भले तुमची प्रिपरेशन कशी पण हो, हा विचार मनात ठेवा की मी नाही, माझा पेपर चांगलाच जाणार. आणि एक्झामच्या आदल्या दिवशी बिलकुल जास्त स्ट्रेस घेऊ नका, झोप व्यवस्थित घ्या आणि एक्झामच्या आदल्या दिवशी कुठलाच पेपर सॉल्व्ह करू नका. 1 दिवस आधी माइंड फ्रेश ठेवा, महत्त्वाचं. माइंड एंगेज ठेवू नका. तुम्ही क्रिकेट खेळायला आवडते क्रिकेट खेळा, एखादं मूवी बघा एक्झामच्या आधी, कारण की जेवढे तुम्ही खाली राहसाल ना तेवढे तुम्ही जास्त परफॉर्मन्स करा आहे ना. तर एक्झामच्या 1 दिवस आधी एकदम हलका फुलका अभ्यास करून जायचा. ओके, ठीक आहे, हेच माझं सजेशन राहणार. ठीक आहे. सो थँक्यू सर, खूप इन्साइटफुल माहिती दिली आहे सरांनी. आम्ही शॉर्टमध्ये ठेवण्याचा प्रयत्न याच्यासाठीच केला हा पॉडकास्ट, की तुमचा वेळ खूप जास्त महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना. सो जसं सरांनी म्हटलं ऑफलाईन अभ्यास करा, फोकस करा. सो थँक्यू सो मच सर, बिहाफ ऑफ मी, बिहाफ ऑफ बडी सारथी प्लॅटफॉर्म, अँड विश यू ऑल द बेस्ट स्टुडंट. ओके, थँक्यू.